नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकवण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती. तिनं आपला मौल्यवान कंठा बाजूला काढून ठेवला होता आणि ती केस सुकवायला लागली. इतक्यात तिकडून एक कावळा उडत आला. कावळ्याला तो कंठा म्हणजे काहीतरी खाण्याची गोष्ट असं वाटलं आणि तो कंठा घेऊन तो कावळा उडून गेला. एका झाडावर बसून आता त्याने तो कंठा खाण्यासाठी प्रयत्न केले, पण त्या मौल्यवान अशा कंठ्यामध्ये हिरे जडलेले होते. त्या कठोर हिऱ्यांवर चोच मारून मारून कावळा थकला आणि त्यानं मग ते खाण्याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्यानं आकाशात भरारी मारली अन्नाच्या शोधासाठी. आता इकडे राणीनं आपले ओले केस सुकवले आणि तिच्या लक्षात आलं की अरे, आपला मौल्यवान कंठा गायब झालाय. इकडे तिकडे शोधाशोध करून तिला तो सापडेना आणि शेवटी रडत रडत ती राजाकडे गेली आणि म्हणाली, महाराज, माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेलाय हो, तुम्ही त्याचे शोध घेण्याचे आदेश द्या. राजा म्हणाला, अगं, दुसरे इतरही दागिने आहेत की तुला, तोच कंठा कशाला पाहिजे? राणीनं काही ऐकलं नाही. तोच कंठा पाहिजे म्हणून असा हट्ट धरून बसली. मग काय, राजानं कंठा शोधण्याचे आदेश दिले. सगळेजण कंठा शोधायला लागले, पण कोणालाही तो सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितलं की आज तू, सगळे शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्या हाराचा शोध घ्या. त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस म्हणून देईन. आता अर्ध राज्य बक्षीस मिळेल या आशेनं सगळेच जण कामाला लागले. सगळीकडे शोध यंत्रणा सुरू झाली. शोधता शोधता अचानक कोणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्याच्या नाल्यामध्ये त्याला तो हार दिसला. पाणी इतकं घाणेरडं होतं की जवळून जाताना सुद्धा किळस यावी. सगळीकडे दुर्गंध पसरलेला होता, पण त्या पाण्यात तो हार पडलेला दिसत होता. हार दिसता क्षणी अर्ध राज्य बक्षिसाच्या आशेनं एका सैनिकानं त्या पाण्यात उडी मारली. सगळीकडे शोधलं, पण हार काही मिळाला नाही. जणू तो गायबच झाला. सैनिकानं मारलेली उडी पाहून कोतवालाच्या मनातही लोभ निर्माण झाला. त्यानंही उडी मारली, पण हार पुन्हा गायब. त्या दोघांना जसा हार दिसला ना, तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला. मग काय, सगळेच जण बक्षिसाच्या आशेनं त्या पाण्यात उड्या मारायला लागले, पण हार कुणाच्याच हातात येत नव्हता. सगळेजण उडी मारतायत हे पाहून मंत्री, सरदार, मुख्य प्रधान यांनाही अर्ध्या राज्याची हाव सुटली. तेही त्या घाणेरड्या पाण्यात उड्या मारायला लागले, पण हार काही सापडेना. जेव्हा कोणी उडी मारे तेव्हा तो हार गायब होऊन जायचा. हार सापडत नाही हे लक्षात आलं की तो मनुष्य त्या पाण्याचा वास सहन न झाल्यानं पटकन बाहेर निघून यायचा आणि बाहेर पडता क्षणी पुन्हा हार दिसायला लागायचा. मंत्री, सरदार, मुख्य प्रधान यांनी या पाण्यात उड्या मारून हार शोधण्याचे प्रयत्न केलेत असं राजाच्या कानावर गेलं आणि त्याला वाटलं की यांनी जर हार शोधला तर मला माझं अर्ध राज्य गमवावं लागेल. त्यासाठी राजासुद्धा तिथे आला आणि मग काय, त्यानं आपली राजवस्त्र उतरवली आणि त्यानंही नाल्यात उडी मारली. त्याच वेळेस एक साधू महाराज तिथनं जात होते आणि राजाने उडी मारलेली पाहून ते मोठमोठ्याने हसायला लागले. त्यांनी विचारलं, अरे, काय चाललंय? सगळेच जण असे त्या घाण पाण्यात का खेळतात? मग हा राजा त्या घाणेरड्या पाण्यात का उडी मारतोय याचं उत्तर लोकांनी दिलं. राणीचा हार पाण्यात पडला म्हणून सगळेजण त्या पाण्यात उड्या मारतायत, पण उडी मारता क्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतोय. मग ते साधू महाराज आणखीनच मोठ्याने हसायला लागले. लोकांनी त्यांना विचारलं, काय झालं तुम्हाला हसायला? त्यावर ते म्हणाले, अरे वेड्यांनो, तुम्ही जो हार पाण्यात बघतात ना, तो हार झाडावर आहे आणि त्याचं प्रतिबिंब दिसतंय पाण्यात. खरा हार तर झाडावरच आहे आणि तुम्ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्यात शोधतात. मग सगळ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. मग काय, कुणी काहीच बोलेना, सगळेच खजील झाले. श्रोते हो, या बोधकथेचं तात्पर्य एवढंच की आजकाल ना माणसाची अवस्थासुद्धा या लोकांप्रमाणेच झाली आहे. जे आपल्याला पाहिजे
त्याच्या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळवण्याचा प्रयत्न करतोय. खरं सुख, समाधान, शांती, मनस्वास्थ्य हे आपण बाहेर शोधतोय, जे आपल्या मनातच आहे. त्याची प्रतिरूपं, त्याची प्रतिबिंब मिळवण्याचा प्रयत्न करतोय आपण. आणि म्हणूनच आपण खूप काही गोष्टी गमावतोय. याचा विचार आपण प्रत्येकानंच करायला हवाय आज, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.